सुरुवात करूया। आपला विषय आहे आशीर्वाद। आशीर्वाद आम्हाला का मिळत नाही किंवा आशीर्वाद आम्हाला मिळालेले असून ते का टिकत नाही किंवा आशीर्वादाच्या पाठीमागे आम्हाला का धावावं लागतं। परमेश्वरचं वचन सांगतं की मी आशीर्वाद तुम्हाला देऊन टाकलेले आहेत। परमेश्वरचं वचन तर सांगतं आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावतील। मग आज संपूर्ण लोक, संपूर्ण जग, विशेष करून आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक आणि देवाचे सेवक, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, हे देखील आज आशीर्वाद कसं मिळतील ते आशीर्वाद शोधित आहेत। आणि म्हणून आज आपण जो विषय निवडलेला आहे आशीर्वाद, वर, वरदान, सुख, वैभव, भरभराट, शांती, आनंद, या सगळ्या गोष्टीला जे आपण आशीर्वाद म्हणतो ते आशीर्वाद कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये मिळतात किंवा कशा प्रकारे मिळालेले लुप्त होतात किंवा कशा प्रकारे ते आमच्याकडे येतात किंवा कशा प्रकारे त्या आशीर्वादाचं स्वरूप शापामध्ये निर्माण होतो हे आम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून पाहणार आहोत। आम्ही पुन्हा एक वार उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 28 पाहूया। देवाने त्यास आशीर्वाद दिला। देवाने त्यास आशीर्वाद दिला। देव त्यास म्हणाला फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा। समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवरील संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा, अधिकार चालवा। तुमच्या कह्यात घ्या, तुमच्या मुठीत घ्या, तुमच्या वॉर्निंग मध्ये घ्या। आम्ही काल पाहिलं की देवाने त्यास आशीर्वाद दिला। परमेश्वरने तुम्हाला आणि मला उत्पन्न केलं त्याच वेळेस आशीर्वाद देऊन टाकलाय। आमच्या नावावर केलं परमनंट, आमच्या नावावर फिक्स डिपॉझिट टाकलंय, परंतु आम्ही काही तिकडे पाहिलंच नाही। तर या ठिकाणी लिहिलेलं आहे देव त्यास म्हणाला फलद्रूप व्हा। या शब्दावर कालचा एपिसोड, कालचा भाग पाहिला होता। फलद्रूप ही आशीर्वादाचं एक सगळ्यात मोठं एक लाईव्ह सेशनचं चिन्ह आहे। फलद्रूप होणे म्हणजेच आशीर्वादित होणं। आशीर्वाद हा जरी 4 शब्दाचं वाक्याचा शब्द म्हणजे एक शब्द मिळून जरी आशीर्वाद हा एक शब्द झालेला असेल पूर्ण, परंतु त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या मिळाल्यानंतर त्याला आशीर्वाद म्हणतात। आणि त्याच्यातलं सगळ्यात पहिलं प्रथम आहे फळप्राप्ती। म्हणजे ज्या ध्येयाकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे, ज्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे, जी गोष्ट आम्हाला हवी आहे, ज्या गोष्टीसाठी आम्ही शारीरिक श्रम घेतले, ज्या गोष्टीसाठी आम्ही आध्यात्मिक श्रम घेतले, ज्या गोष्टीसाठी आम्ही सर्व प्राणपणाला लावून झटतो, ज्या गोष्टीसाठी आम्ही अभ्यास केला, ज्या गोष्टीसाठी ज्ञान मिळवलं, ज्या संकल्पना, जे प्लॅनिंग, ज्या बेत, ज्या इच्छा, ज्या काही तुमच्या आणि माझ्या आमच्या जीवनात पूर्ण व्हाव्यात आणि त्या मिळाल्यानंतर आम्ही म्हणतो का आम्ही आशीर्वाद आम्हाला मिळाला। एखाद्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुंदर असा मोठा बंगला असावा आणि तो बंगला मिळवण्यासाठी जो काही करतो आणि बंगला मिळवल्यानंतर तो म्हणतो आता मी आशीर्वादित झालो, म्हणजे बंगला हा त्याच्यासाठी आशीर्वाद झाला। एखादा म्हणतो की मी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेईल आणि चांगलं एक 90% म्हणजे जवळजवळ 98% पर्यंत मी पाडील आणि ज्यावेळेस त्याला ते पडतात त्याच्या कष्टाने, त्याच्या ज्ञानाने, त्याच्या श्रमाने, त्यावेळेस तो म्हणतो आता मी आशीर्वादित झालो। पण एवढे सगळे श्रम घेऊन जर एखादा काठावरच पास झाला तर तो कधीच म्हणणार नाही मी आशीर्वादित आहे। तो म्हणशील मी शापित झालो, मी भरमिष्ठ झालो, मला काही आशीर्वाद मिळाला नाही। म्हणजे याचा अर्थ जी गोष्ट आम्ही मनामध्ये बाळगली, जी गोष्ट आम्ही ध्येय ठेवलेले, जी गोष्ट आम्हाला मिळवायची आहे आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणातल्या, मनातल्या इच्छा पूर्ण होतील, भावना पूर्ण होतील, प्रार्थना पूर्ण होतील, विनंत्या पूर्ण होतील, इच्छा पूर्ण होतील, प्लॅनिंग पूर्ण होतील, बेत पूर्ण होतील, सिद्धीत जाईल आणि त्याच्या माध्यमातून जो आम्हाला शांती मिळेल, त्याच्या माध्यमातून जे आम्हाला सुख मिळेल, त्याच्या माध्यमातून आम्हाला एक काहीतरी केल्याचं सार्थक होईल, त्याला म्हणतात आशीर्वाद। पण या ठिकाणी सगळ्यात पहिला आशीर्वाद दिलाय फलद्रूप व्हा। फळ, आमच्या जीवनामध्ये फळ पाहिजे। ज्याच्या जीवनामध्ये फळच नाहीत ना त्याचं जीवन आशीर्वादित नाहीच। आता समजा उदाहरण आपण जर घेतलं, आपला विषय आशीर्वादच, पण आशीर्वादाचे जे टप्पे आहेत ते टप्पे देखील आम्ही पाहणार आहोत आणि ते शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातूनच पाहणार आहोत। स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 127 वचन क्रमांक 3, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे। पोटचं फळ ही त्याची देणगी आहे। आलं फळ तिथं
मग पुढचं फळ त्याची देणगी म्हणजे काय, जे तुम्ही आणि मी, जे आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी आम्हाला जन्म घातलं, किंवा ज्या परमेश्वराने आमच्या आईच्या कुशीमध्ये, आमच्या गर्भाशयामध्ये आमचा गर्भ तयार केला आणि या जगामध्ये आम्हाला पाठवलं, आई बापांसाठी ते फळ, आई बापांसाठीची देणगी, फळ. आणि हे फलद्रूप जीवन म्हणजे आशीर्वादित जीवन. अनेक माता बहिणी आहेत, अनेक आई वडील आहेत, प्रॉपर्टीवान आहेत, करोडो अब्जो खरबो काय काय आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस हे फळ मिळत नाही ते म्हणतात माझं जीवन आशीर्वादित नाही. आता हा भाग झाला दुसरा. पण तू ज्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आत्मिक फळ ओतनात भरलेले आहे, तुमच्या जगीत फळाला काडी लावा. मग भले तुमचे लेकरं असू, नाही तर तिकडे दुनियातली कुठली संपत्ती असो, नाही तर तुमचा मान सन्मान असो, किंवा तुम्ही किती मोठे बॅलिस्टर असू, पण आध्यात्मिक आत्मिक देवाकडून आलेले जर फळ प्राप्ती नसेल, देवाकडून आलेली शांती नसेल, देवाकडून आलेला उल्हास नसेल, देवाकडून भेटलेला आनंद नसेल, देवाकडून मिळणारं समाधान जर नसेल, जरी जगिक पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये फळ असले तर फळाचा काही एक उपयोग होणार नाही. आपण नवीन करारामध्ये एक पाहणार आहोत. त्या फळ प्राप्तीसाठी आम्ही मार्क कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 12 मध्ये फळाविषयी लिहिलेलं आहे. आपला विषय आहे आशीर्वादच, पण आशीर्वादाचं मेन व्याख्या आमच्या जीवनातली फळप्राप्ती, आमच्या जीवनातलं ऐश्वर्य, आमच्या जीवनातलं सुख. मार्क कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 12 वाचूया. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाले. निघाल्यानंतर त्याला भूक लागली. पुढं तेव्हा पाल्याने डबडबले म्हणजे एकदम हिरवगार हो, नादच करायचं नाही. त्या झाडाकडे बघितलं कुणी त्या झाडाखाली जाणारच, बसणारच, फळ शोधणारच, त्याला गारवा लागणार, त्याला सुख लागणार, त्याला आशीर्वादाचं संचय पुढे आल्यासारखं वाटतं. हिरवगार डबडबीत झाड, पालेदार, टवटवीत. हा पुढे काय लिहिले, त्याला दुरून दिसले म्हणजे लांबून पाहिलं. पुढं आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काहीच आढळलं नाही, कारण अजून अंजिराचा हंगामच आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कुणीही यापुढे तुझे फळ कधी न खाऊ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त रस्त्याने जात आहे आणि रस्त्याने जात असताना दुरून त्याला एक झाड दिसत आहे. त्या झाडाचं नाव आहे अंजीर. आणि अंजिराचं झाड असं होतं की ते नुसते काटे नव्हते, नुसत्या फांद्या नव्हत्या, नुसत्या वाळलेल्या नव्हत्या, तर इतकं हिरवदार, भटकेदार, ठपकेदार, इतकं काही सुपर होतं ना, इतकं काही पालेदार होतं ना, इतकं काही डेरेदार होतं ना, तर त्याला वाटलं निश्चित असणार एवढं सुपर झाड आहे, एवढं भारी झाड आहे, मग आपण त्या झाडाखाली जाऊ. आणि त्या झाडाखाली गेल्यानंतर मनुष्य केवळ विसाव्यासाठी जात नाही. ऍक्च्युअली प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे, त्याला अपेक्षा आहे, शारीरिकरित्या त्याच्या पोटामध्ये काहीतरी जावं अशी त्याची भावना आहे. आणि तो अंजिराचं झाड पाहत आहे. आम्ही पण तसंच करतो. एखाद्याचं झाड दिसलं ना, संत्र खायचं नसलं तरी आपल्याला संत्र खाण्याची इच्छा होती. एखाद्या चिचाला लय चिचा आल्या ना, ते हिरव्यागार आणि कवळ्या असलं तरी त्या आंबट चिंबट खाण्याची इच्छाच होती. मग या अशाच प्रकारे त्या ठिकाणी जात असताना त्यांनी एक झाड पाहिलं आणि त्या झाडाजवळ गेल्यानंतर झाड इतकं काही डबदार होतं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं 13-14 वचनामध्ये काय, परंतु तिथे गेल्यावर पाल्या वाचून काही त्याला आढळले नाही. आज देखील ख्रिस्ती कुटुंब इतके डबदार आहेत ना, इतके धारदार आहेत आणि इतके काही शानदार आहेत ना. 50 पिढ्या, 4 पिढ्या, काय काय किती वर्षापासून इतका पाल्याने भपकेदार भरलेले, काय नाताळ साजरे करते, काय त्या बिर्याणीच्या पार्ट्या, वा 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 वा, जोड नाही. काय तो गुड फ्रायडे, भसा भसा धसा धसा रडते थेट पायापर्यंत वगळं, वा वा. काय तो पुनरुत्थानाचा दिवस, जस काय हेच उठलेत भूतावानी, वा. त्या दिवशी चांगलं चांगलं खाद्य. हे असे भटकेदार पाळ्यावाले, वर्षाची वर्षाला सणवार करणारी, वर्षाची वर्षाला प्रभूची आठवण करणारी ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक, यांच्या हे जे झाड आहे ना, हे एकदम डबडबलेलं आहे.
आणि परमेश्वर यांना लांबून पाहत आहे. जसे की प्रभू येशू ख्रिस्ताने ते झाड लांबून पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वाटलं की झाड चांगलं आहे, आपण झाडाजवळ जाऊ. आज देखील परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहतो आणि आज आमच्या जवळ तो येतो. आम्हाला लांबून पाहिलं एवढे दिवस तो पाहतोय. ख्रिश्चन आहे का, ख्रिस्ती आहे का, विश्वासणार आहे का, सेवक आहे का, पास्टर आहे का, फादर आहे का, रेव्हरंट आहे का, बिशप आहे का, गुरुजी, कोऑर्डिनेटर, जेवढे काय कार्बोरेटर का गाडीचे असतील तेवढे सगळे. वाव. आणि मग जवळ गेल्यावर डबड भंगाराचं दुकान, काहीच नाही त्याच्यावर, सगळे तोडके मोडके सामान. अशा प्रकारे तो झाड पाहतो लांबून. आणि जेव्हा लांबून पाहतो तो त्याला असं वाटतं की लांबून एवढं चांगलं दिसतंय तर जवळ गेल्यानंतर किती चांगलं असेल. हा गेला त्या ठिकाणी आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जर झाडाखाली जातोय तर झाडाच्या फळाची अपेक्षा देखील करेल. तो काही पाला साफ करायला नव्हता गेला, पाला तपासायला नव्हता गेला, खोड कसं हे बघायला नव्हतं गेला, खोडाला कीड लागली का हे नव्हतं बघायला गेला. तो बघायला गेला होता की त्याला अपेक्षा होती की या झाडाला फळ असावं, फळद्रूप असावं, कारण परमेश्वराने फळद्रूपच निर्माण केलेलं आहे. तो काय बाबळीच्या झाडाखाली जाऊन अंजिराची अपेक्षा नव्हतं करीत. आज देखील असे झाड आहेत ना की बाबळीचे झाड आहेत आणि येतात अंजीर अपेक्षा करतात, अंजिराचे झाड आहेत आणि गेले तिकडे का मिळत येड्या बाबळीचे काठे. ते एकदा खुडले न सडले का तो माणूस पार त्याला तो विषबाधा होईन अशी काठी येते. असं आमचं जीवन. आज देखील तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्या झाडाकडे येत आहे, आमच्या जवळ येत आहे. आज घडीभर तुम्ही आणि मी अंजिराचे झाड आहोत. परमेश्वरने अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, अनेक हप्त्यापासून, अनेक तासापासून, अनेक मिनिटापासून आणि याच सेकंदाला तो पाहत आहे की माझा भाऊ, बहीण, आई, वडील माझ्यावर विश्वास ठेवणारे इतके काय भपकेदार आहेत, इतके काय विश्वासणारे आहेत, प्रार्थना करतात, स्तुती करतात, आराधना करतात, अन्य भाषा बोलतात, वचन सांगतात, ऐकतात, पण कृती मात्र करत नाही. हे लांबून पाहिलं आणि आज तो डायरेक्ट आमच्याकडे आलेला आहे. अंतकरणाजवळ, अंतकरणात घुसत आहे. आम्ही एक अंजिराचं झाड आहोत आणि आज बाह्य स्वरूपाची धार्मिकता आमची परमेश्वराला दिसत आहे, बाह्य स्वरूपाचा आशीर्वाद आम्हाला दिसत आहे, पण रियालिटीचा आशीर्वाद त्याच्यामध्ये नाही. आणि परमेश्वर तोच चेक करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे आणि त्या ठिकाणी त्याला पाहण्याची इच्छा झाली आणि तो पाहत आहे. आणि 14व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो काय लिहित आहे, तेव्हा तो त्याला म्हणाला, तेव्हा पाल्याने डबडबलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल. कदाचित त्याच्यावर काही मिळेल. काही मिळेल म्हणजे काय, काही मिळेल म्हणजे फळ मिळेल. एखादा अर्ध, 1, 2, 4. कारण अंजिराचा मोसम आला नव्हता, पण असं एकही झाड नाही की त्याला काही ना काही असतच, काही ना काही मागे ठेवलेलंच असतं. याला फळच नव्हतं, याचा अर्थ त्याला फळच आलेलं नव्हतं. फळ जर आलेलं असतं चुकून माकून एखादं 2, 4 राहिलेच असते कुठं ना कुठं. आमचं जीवन तसंच. इतक्या दिवसाचे ख्रिस्ती, परंतु एक तर फळ आत्म्याचं पाहिजे. गलतीकाराचं पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 22 मध्ये लिहिलेलं आहे. एकही फळ नाही. अनेक दिवसापासून आम्ही विश्वासणारी, अनेक दिवसापासून आशीर्वादाची अपेक्षा करणारी, अनेक दिवसापासून दुसऱ्यांना सांगणारे की प्रभूकडे या, प्रभू आशीर्वादित करा ना. आमचं काय. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं पुढचं वचन लिहित आहे. या अपेक्षेने तो त्याकडे गेला, परंतु तो तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काहीच आढळले नाही. आताच तो परमेश्वर आमच्या जवळ आलेला आहे आणि आता तो फक्त आमच्या जवळ पालाच बघतोय. पाला, जो पाला वावळट आल्यानंतर खाली पडतो, जो पाला ऊन लागल्यानंतर सुकतो, जो पाला वरून खाली गळून पडतो. मग आमच्या बहिणी, आई, भाऊजया ज्या काही लेडीज असतात सकाळीच उठतात, खराटा घेतात, आखा तो पाला एका ठिकाणी घेतात. एखाद्याचा उकांडा लय लांब असला तर जागी उपयोग देतात. कशाला त्या पाल्याचा उपयोग काय. मग अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला, पण नुसता पालाच. त्याला वाटलं काहीतरी फळ असावं. आजही परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे येत आहे आणि पाहत आहे. तो म्हणतो अरे एवढ्या दिवसाचे विश्वासणारे, एवढ्या दिवसाची आराधना करणारे, एवढ्या दिवसाचं माझं नामस्मरण करणारे, एवढ्या दिवसाचं माझ्यावर विश्वास ठेवणारे, पण फळाचा पत्त्याच नाही. काय करायचं मग आता. पुढं वचन सांगत आहे, कारण अजून अंजिराचा हंगाम आलेला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य ऐकत होते. त्याचे शिष्य ऐकत होते. हा जो गहन आणि गुप्त दाखला आहे ना,
नुसतंच अंजिराचं झाड नाही, त्या ठिकाणी हंगामाच नव्हता. मग हंगाम नसताना बिगर हंगामाचा प्रभू त्या ठिकाणी आला. आम्ही म्हणतो ना, तर समजा एखादा हंगाम आहे, समजा एखाद्या फळांचा हंगाम आहे आणि त्या हंगामाच्या दिवशी, आता उदाहरण आपण समजून घेतलं, समजा आमच्या दारातलं मोठं लिंबाचं झाडी 12 महिने त्याच्यावर लिंबुळ्यात असेल असं काही का? पावसाळ्याच्या मोसमला, उन्हाळ्याच्या एंडिंगला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याला लिंबुळे येतात. मग त्या लिंबुळ्या टपाटपा खाली पडतात. मग सगळ्या माशां सगळे चाचणं होते, है की नाही? आणि तीच जर गोष्ट आम्ही दुसऱ्या ऋतूत जर पाहिली तर लिंबुळ्या सापडणार नाही. मग या ठिकाणी तो ऋतू नव्हता, मोसम नव्हता, तो हंगाम नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि हंगाम नसताना त्या डेरेदार पालेदार याच्यामध्ये तो कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करू लागला. आजही हंगाम नाही. आम्ही असंच म्हणतो, हंगाम नाही, तो दिवस नाही, तो ऋतू नाही, तो वार नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांनो, 2000 वर्षापूर्वी परमेश्वराने सांगितलंय की शेवटचा दिवस येणार आहे आणि जे झाड फळ नसणार आहे, ज्या झाडाला काही उपयोगच नाही, ज्यांनी फक्त जागा आटवली, ते तोडून आग्नेत टाकण्यात येणार आहे. मग त्या फळाच्या टायमिंगला नाही, फळ आलेलं झाड कधीच तोडीत नाही माणूस, राखीत त्याला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांनो, आमच्या जीवनात काहीतरी थोडेफार का असावा. हंगामावारी नको, हंगामाला भरपूर पॅटरी निघते, पण बिगर हंगामाचं देखील, म्हणजे परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त केव्हाही येऊ. म्हणून तो म्हणत आहे की चोर जसा येतो तसाच मी येईल. मी तुम्हाला फोन कॉल करून येणार नाही, मी तुम्हाला मोबाईल नंबरवर सांगणार नाही. थोड्या वेळाने मी तुमच्या घरी दरोडा टाकणार आहे, मी चोरी करणार आहे, तुमचं लॉक तोडणार आहे, तुमचं तुटकं मुटकं कपाटही घेऊन जाणार आहे. सांगत नाही. अहो, काही लोक ते तुटकं मोटकं कपाट म्हणलं बेडशीटनी झाकली गोदाडीनी, सांगितल्यावर. म्हणजे चोर जसा सांगत नाही पण त्याचं काम करतो, तसाच न्यायाचा दिवस एक दिवस येणार आहे, जगाचा अंत एक दिवस येणार आहे आणि तो आपल्याला सांगून येणार नाही. त्याची झलक कोविड-19 2000 ते 2021 या 1-1.5 वर्षामध्ये लोकांनी पाहिली. फोन करून आला नाही, हॅलो मी चायनाहून बोलतोय, तुमच्या देशात मी कोरोना पाठवलाय. जमणारच नाही. अशाच गोष्टी होणार आहेत आम्हाला धपक्या. परमेश्वर केव्हाही तुम्हाला आणि मला तपासू शकतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, आमचं झाड कितीही डबदार दिसलं, आम्ही कितीही श्रीमंत असलो, आम्ही कितीही धनाढ्य असलो, आमचं नाव लोक कितीही मोठं असलं, आमच्या लाईव्हला 1000 लोक 2-2 हजार जरी असले, पण तो आमच्या जीवनात जर फळ नसलं तर काय करता त्याला? हे 2000 लोक येऊन पिटविते त्याला, कारण फळच नाही. आणि ते योग्य आहे, कारण आम्ही आणखीन एक गोष्ट मत्ती कृष्णप्रमाण अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 18 मध्ये जर पाहिलं, याचा अर्थ परमेश्वराने त्या ठिकाणी त्या झाडाला आशीर्वाद दिलेला असून देखील, त्याला फळ निर्माण केलेला असून देखील त्याने फळ द्यायचं सोडून दिलं. तुम्हाला आणि मला परमेश्वराने निर्माण केलं आणि फळद्रूप होण्यासाठी आशीर्वाद दिला, आम्ही आमचे फळच गायब करून टाकले. काही लोक आपले फळ आपणच खाऊन टाकीत. घरका भेदी लंका धाडे, म्हणजे आपलाच माणूस आपलाच कार्यक्रम करतो. मग आपल्यामध्ये असणारा अशुद्धपण, आपल्यामध्ये असणारं पाप, आपल्यामध्ये असणारे अज्ञान, आपल्यामध्ये असणारा अविश्वास, आपल्यामध्ये असणारी अंधश्रद्धा आपलेच खच्चीकरण करते, आपल्यालाच फळाच्या पासून दूर करते, आपल्याला झाडापासूनच तोडून टाकते. मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 21 वचन क्रमांक 18. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. हे दुसरं झाड. पहिलं आपण पाहिलं मार्क सुसमाचार अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 12. इथं एक अंजिराचं झाड आहे, हे लांबूनच पाहिलंय. त्या टायमाला प्रभू येशूला भूक लागली होती. आता मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 21 वचन क्रमांक 18 हे पण पाहतोय, तो पण नगरातून येतोय. इथं पण एक अंजिराचं झाड आहे. आता दोन्ही अंजिराच्या झाडामधला डिफरन्स आपण पाहणार आहोत. म्हणजे ह्या दोन्ही अंजिराच्या झाड म्हणजे 2 प्रकारचे लोक, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, अविश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, नामधारी वडील, यांच्यामधला भेद या झाडाच्या माध्यमातून, आशीर्वादाच्या माध्यमातून, याच्या दिलेल्या फळांच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत. मत्ती 21:18. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्यावर त्याला काहीच मिळाले नाही. सेम कंडिशन. पुढं मग त्याने त्याला म्हटले, ह्यापुढे तुला फळ कधी न येऊ
यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. ताबडतोब वाळून गेले. इथं म्हटलं तुझं फळ कुणी न खाओ आणि इथं म्हटलं तुला फळ नाही ना आलं. माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, माझा प्लॅन होता, मला खायचं होतं, मी निर्माण केलं होतं, मी वाढवलं होतं, मी तुला सगळं खत पाणी दिलं होतं, मी तुला संरक्षण दिलं, मी तुला किडे फिडे काही लागू नाही दिले, रोगराई लागू नाही दिली. तू मस्त रबदार झालास, जागा आटवली, तुझ्या सावलीच्या डेऱ्यामध्ये बाकीच्या पिकाचा नाश झाला. त्या मालकाने तरी तुला ठेवलं. एक दिवस फळ येईन बुवा. बरेचसे लोक ते आडवासा आमच्या खेडेगाव मध्ये ते आडोसा आलाय आणि मग ते जे काही वावरामध्ये त्या फांद्या बिंद्या येतात आणि त्या साध्या याच्यावर सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून ते पीक येत नाही ना, मग ते माणूस कधी कधी काय फांद्यात तोडून टाकेल. फांद्याने जमलं तर जमलं नाही तर खोडामुळा साकडच काढून टाकेल. मग या ठिकाणी असंच झालं. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिले, त्याला भूक लागली, तो त्या ठिकाणी गेला. त्याला वाटलं आता आलेला असेल हे दुसरं झाड आणि त्या ठिकाणी तो पाहतोय पालत आहे भरपूर, अरे फळत नाही. आता ह्यो हंगामाच्या टायमाला गेलता, तिथं बिगर हंगामाचा गेलता. म्हणजे आम्हाला संधी दिली. मी अचानक आलेलो आहे, तुम्ही सावध आहात का? नाही. ओके, आता मी तुम्हाला सांगून येतो, हंगामाच्या दिवशी येतो. तुम्ही आशीर्वादित असाल, बहुगुणित असाल, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टीत असाल त्यावेळेस येतो. मग इथं नेमकं गोळ होतो. इथं आमची जागीरदारी, आमचा आवाज, आमचं सुख, आमचंच वैभव, आमच्याच सगळ्या गोष्टी. प्रभूला वेळच नाही हो. मग त्या टायमिंगला घेणं देणंच नाही आणि त्या टायमाला परमेश्वरने आपल्याला आशीर्वादित केलेलं असतं. त्या आशीर्वादामध्ये आम्ही परमेश्वरचा गौरव करत आहोत की नाही हे पाहण्यासाठी हंगामाला आला. दुःखामध्ये तर कुणीही परमेश्वरला आवाज देतो, सुखामध्ये देणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. दुःखामध्ये तर ये बाबा रात्रंदिवस कणत येत लोक. मग काय करायचं? माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही आवडलं. या ठिकाणी या अंजिराच्या झाडामध्ये तो म्हणत आहे, शेवटची लाईन वाचा. यापुढे तुला फळ कधी न येऊ. यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. आता मला सांगा माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही आवडलं, याला अंजिराच्या झाडाला जर फळ असतं तर परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं असतं, बहुगुणित केलं असतं, आणखीन वाढवलं असतं, आणखीन डेरेदार केलं असतं, आणखीन त्याला फलद्रूप केलं असतं. याच्याजवळ फळच मिळाना. परमेश्वर म्हणलं ये गेट आउट. वाळूनच गेलं, झाडच वाळलं. याला तू फळ नाही हो, पण तू झाड डबलेदार नाही राहिलं, पालेदार नाही राहिलं, डेरेदार नाही राहिलं, सावलीला जाऊन बसायच्या लायकीचं नाही राहिलं. याला फळ नाही येऊन याचं पुन्हा एकावर हे वाळूनच जावं, हे वाळून गेलं. मग मला सांगा, आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला का शाप मिळाला? माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही, आपला विषय आहे आशीर्वाद. आम्ही आशीर्वाद कसे दवडतो? आमच्या जवळचे ऑलरेडी दिलेले आशीर्वाद आम्ही कसे नादुरुस्त करतो? उदाहरणार्थ एखाद्याच्या कुटुंबामध्ये चांगला दिवस आहे, सगळेच दिवस चांगले आहेत, पण तो एक आनंदाचा दिवस आहे. मधीचे किती कुणीतरी बोट मोडीत काहीतरी थोडस खुसपाट काढी झाला. आनंदाचा दिवस, आशीर्वादाचा दिवस, सुखाचा दिवस, हर्षाचा दिवस, उल्हासाचा दिवस, उड्या मारायचा दिवस, नाचायचा दिवस, सगळ्या गोष्टीचा दिवस. एक येती काहीतरी वाद घाली ती, काळी पीठ येते लावून देती छोटीशी, झाला त्या आनंदाचा सत्यानाश. म्हणजे आशीर्वाद कोण दौडवतं? आशीर्वाद आम्हाला परमेश्वरने आमच्या जीवनात दिले. मग त्या आशीर्वादाला नाश करण्यासाठी, आशीर्वादाला लुप्त करण्यासाठी, आशीर्वाद हरवण्यासाठी, आशीर्वाद आमच्यापासून दूर जावं आणि आमच्या जीवनात शाप यावं, आमचं जीवन दुःखात जावं, आमचं जीवन समस्या, चिंता, टेन्शन, ताण, दबाव, कटकटी, बोट मोडण्यात, याची त्याची निंदाकुची करण्यात, दुसऱ्याचं बघितलं आपलंच गळा आवळायचा, याच्यात जर गेले तर तुम्हाला दिलेला आशीर्वाद तुम्ही आणि मी स्वतः आम्ही स्वतः तो घालून टाकतो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 28 मध्ये जो म्हणला ना, फलद्रूप व्हा, आशीर्वाद दिला. वाचू येते उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 28. त्यामध्ये लिहिलंय, परमेश्वराने यांना आशीर्वाद दिला, द्यायचा नव्हता, बाकी नाही, देंगे दिलायगे नाही, परमेश्वराने लगेच देऊन टाकला. वाचूया उत्पत्ती 1:28. 1:28. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातले मासे, आकाशातले पक्षी
व पृथ्वीवर सर्व संचार करणारे प्राणी यावर सत्ता चालवा. आता याचं प्रकटीकरण जर आपण बघितलं तर इथंच आपल्या 5-25 एपिसोड होतील. हो, आकाशातले पक्षी कोणते, आकाशात फिरणारे उडणारे कोणते, आम्ही जर पाहिलं नाही एपिस्कराचं पत्र, त्याच्यामध्ये लिहिले तुमचं झगडणं रक्त मासा बरोबर, हाडा मासा बरोबर नाही, मनुष्य बरोबर नाही, तर आकाशात फिरणाऱ्या दुरात्म्या बरोबर. मग आकाशात काय काय उडत, काय काय फिरत, काय काय घुमत. आपला विषय डायव्हर्ट होऊ नये म्हणून आपण आशीर्वाद याच विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, परमेश्वरने ऑलरेडी आशीर्वाद दिलेला आहे. तो तुम्ही आणि मी दवडला आहे, तो तुम्ही आणि मी दूर केलेला आहे, तो तुम्ही आणि मी स्वतःहून घालवला आहे. थोडक्या विषय विश्वासू राहिलो नाही, झाली पुष्कळावर नेमणूक झालीच नाही. आपण डायरेक्ट बादशाहच बनायचं काम करतो. 37-38% पडली, ही 37-38%ची अगरबत्ती कुठं लाविता? ही तर 98 वाले पडले बिगारी कामाला येते आणि मी लय मोठा ऑफिसर होणारी. त्यावेळेस अभ्यास करायचा तेव्हा नाही केला, मग लोक कॉप्या करून 98% झाली. मग त्यांनाही कोणी नोकरी लागे ना. आणि जे ओरिजिनल कॉपी न करता मध्ये आले 65-60 वर, त्यांना म्हणलं तुमचं काही काम नाही, गव्हाबरोबर किडे रगडून जातात. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, जे आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळालेले ते आमच्यापासून हिरावून जाऊ नये. आमचं जीवन आशीर्वादासाठीच परमेश्वराने निर्माण केलंय. परमेश्वर एवढा निर्दयी नाही, क्रूर नाही. परमेश्वर एवढा, जरी तो भस्म करणारा अग्नी असेल, पण तू शेवटची स्टेप आहे त्याची. तो सुरुवातीला करुणा आहे, दया आहे, प्रेम आहे, शांती सगळ्या प्रकारचा आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही डावलतो, या गोष्टीच्या पलीकडे जातो, बॉर्डर क्रॉस करतो, मग तिकडून गणच घेऊन असते. आणि आता काही असं फुसके गोळ्या नाही मारित, डायरेक्ट मी जायला सोडित डायरेक्ट. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 15 मध्ये आणखीन एक फळप्राप्ती, म्हणजे जो फळप्राप्तीचा जो आशीर्वाद आहे तो आमच्यापासून कसा दूर जातो, आज ह्या पाठ मध्ये आम्ही हे पाहणार आहोत. आशीर्वादाबद्दलच आपण अभिवचन पाहणार आहोत, परंतु आज आम्ही हे पाहत आहोत की जे फळप्राप्तीचा आम्हाला जे आशीर्वाद मिळालेला आहे तो मनुष्याने सुरुवातीच्या काळात कसा गमावलेला आहे आणि आज देखील लोक तो कसा गमावत आहे किंवा हरवत आहे, किंवा तो आशीर्वाद त्यांना मिळत नाही, ते आशीर्वाद शोधण्यासाठी जात आहे. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 2. माझ्यातील फळ न देणारा, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, आणि फळ देणाऱ्या फाट्याला, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून, अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो, तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. त्याच्या अगोदर जर आम्ही 15चं एक जर वाचलं ना, त्याच्यामध्ये आमच्या लक्षात येईल द्राक्षवेल आणि फाटे, द्राक्षवेल आणि फाटे. मीच खरा द्राक्षवेल, मीच खरा द्राक्षवेल आहे, आणि माझा बाप माळी आहे, आणि माझा बाप माळी आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप म्हणजे यहोवा परमेश्वर पिता तो खरा माळी आहे. ओके, पुढं. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक, माझ्यातील फळ न देणारा म्हणजे माझ्यातील म्हणजे प्रभू मध्ये असणारा, ख्रिस्तामध्ये असणारा, विश्वासणारा. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो फादर साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, ब्रदर साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब आणि पोप साहेब सुद्धा. हे कोण? प्रभू येशू मध्ये असणारे, प्रभू येशूचा गौरव करणारी, प्रभू येशूला बिलगुन असणारी, त्याच्या फांद्यामध्ये लटकणारी. द्राक्षवेल जर तुम्ही पाहिलं ना, द्राक्षवेल असा खालून वर येतो, त्याला डेंग्या लावलेला असतो, मांडप केलेला असतो, आणि ते खोड आळ्या पिळ्याचं करीत वर जातं, आणि त्या माळ्याने काय केलं असतं, त्याला माळा केलेला असतो, माचोळी केलेली असती, त्या फांद्याला पांगायला जागा केलेली असती, जेणेकरून त्याची वाढ व्हावी आणि ते फळ ते वरून खाली असे घड लोंबावेत. तुम्ही द्राक्ष पाहिले असतील. आणि मग हा द्राक्षवेलाचा जो दिलेला आहे फळाविषयीचा, फळप्राप्तीविषयीचा, तर या ठिकाणी तो पहिल्यांदा लिहित आहे की पहिलं मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा म्हणजे हे पास्टर, पुस्टर, बुस्टर, जेवढे कोणी रेव्हरंड, फादर, फुदर, जेवढे काही ब्रदर, सिस्टर, सुस्टर असतात, हे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचे फाटे. ह्यो द्राक्षवेल, हे खोड, आणि तुम्ही आणि मी फाटे. त्याच्यामध्ये विश्वासणारे भाऊ बहीण पण आहेत, तुम्ही देखील आहात. आता वैयक्तिक नुसतं एकच जण कोणाचं स्वतःच्या नावावर करून घेऊ नका ना. अनेकाला लय होत, माझं नाव घेतलो मग मी का असं आहे का, ते तुम्हीच बघायचं कशी येतं ती. ते वचन जसं आहे ना तसं ज्यांनी त्यांनी घ्यायचं. वचन सरळ सरळ आहे. परमेश्वर म्हणतो
देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त योहान सुवर्तमान आपण वचन टू वचन 15वा अध्याय पहिलंच वचन वाचा परत. मीच खरा द्राक्षवेल मीच आहे. खरा द्राक्ष वेल आहे. बाकीचे माहित नाही कोणते वेल आहेत. मग कोणी नागवेल आहे तर कोणी मुगवेल आहे तर ते काय वेल असतात माहित नाही. कोणी धोत्र्याचे वेल आहेत, कोणी कशा कशाचे वेल आहेत. हा पुढं. आणि माझा बाप माळी आहे. आणि माझा बाप माळी आहे. माझा बाप यहोवा परमेश्वर आमची निगराणी करणार आहे. तो आमचं संरक्षण आहे. तो आम्हाला खत पाणी टाकणार आहे. तो आम्हाला साफसूफ करणार आहे. तो आमची प्रशंसा करणार आहे. तो आमच्यावरली रोगराई फवारा मारून नीट करणार आहे. तो माळी जसं आमचे शेतकरी शेतामध्ये लावल्यानंतर ते त्याची राखण करतात, मशागत करतात आणि खुरपणी तण वगैरे झालं का ते तणनाशक फवारा आणतात. दना दना 2-4 पंप मारले का आखे गवत गायब. पहिल्या काळात खुरपायचे पण आता स्वस्त झाले, सोपं झाले. तसंच आहे. पुढं. माझ्यातील फळ न देणारा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. डायरेक्ट काढून टाकतो. आता विषयच नाही. फांदी वाळली त्याचं जर फळच येत नाही तर ते काटे कुठे काय धावायचे मोकार. दुसऱ्या पानाला तकलीफ, झाडाला तकलीफ, त्या वेलाला तकलीफ, त्या झाडाला तकलीफ. याला तर काही फळ देता येईल आणि दुसऱ्याला काटे टोचून येऊ. मग तो माळी काय करतो, तो काम जो शेतकरी काय करतो बघतो, अरे फाटा वाळलाय काय, याचं काही काम आहे. मग याला फाटा काढा. तो अख्ख्या त्याच्या वावरामध्ये चक्कर मारितो आणि जेवढ्या फाटीत ना सगळे जमा करतो आणि पहिलं काय करतो माहिती घ्यायला बांधावर नेतो लगेच गाडी लावून देतो, पेटूनच देतो तो. आता काही लोकांना सरपण नसतं ते घेऊन जातात पण ते जाळायच्याच कामात येते. ते फाटे काही बी पेरायच्या कामाला नाही येत. ते काही चायना गावात नाही नेऊन दुसरीकडे लावलं ना आले मोठाले झालं. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलं दाखला समजून घ्या. हे फळ प्राप्तीचे कारण, हे आशीर्वादाचे रिझन. आशीर्वाद याच्यामध्ये दडलेला आहे. आशीर्वाद याच्यातून हरवलेला देखील आहे. आशीर्वाद याच्यातून मिळणारा देखील आहे. आमचा विषय आशीर्वाद. दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिता येतो. आणि फळ देणाऱ्या फाट्याला. आणि फळ देणारा जो फाटा आहे, फळ देणारा जो सेवक आहे, फळ देणारा जो फादर आहे, रेव्हरंट आहे, बिशप आहे, गुरुजी, कोऑर्डिनेटर हे जेवढे कोणते विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत किंवा जितके काही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो माझा तारणारा आहे, तो माझा उद्धारक आहे. आणि प्रत्येक जीव जी परमेश्वराच्या नावाचं स्तवन करते, प्रत्येक गुडघा जो प्रभू येशूच्या नावात टेकला जातो त्या प्रत्येकाला तो साफसूफ करतो. म्हणजे विश्वासणाऱ्याला तो साफसफाई करणार, जाळ्या जळमाट्या काढणारच तो. असा एकही विश्वास तुम्हाला नीटनेटका सापडणार नाही का त्याच्या जीवनात जाळ्याच नाही. किती मोठा अभिषिक्त असू द्या, लोकल असू द्या, एकदम म्हणजे 5 स्टार असू द्या, कोणता स्टार असू द्या, त्याच्या जीवनामध्ये जाळ्या जळमाटे येतात. त्याच्या जीवनामध्ये काही ना काही कुरापत येतात. तर परमेश्वर काय करतो, त्या गोष्टी काढतो. ह्या जाळ्या जाळमाट्या हे कोळंबाट म्हटल्यानंतर हे काटे कुठे म्हणलं ना, हे म्हणजे आमचं परमेश्वरच्या विरोधातलं वागणं. मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. आज्ञाभंग, अविश्वास, विधर्मी दैवताकडे जाणं, असे वेगवेगळे XYZ. तर त्यामध्ये लिहित आहे दुसऱ्या वचनामध्ये अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. आमचं जीवन जर आशीर्वादित व्हायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत, जे काही बंधनं आहेत, जे काही पाप आहे, जे काही आज्ञाभंग आहे, जे काही न आवडणाऱ्या देवाला गोष्ट आहे, ही पहिली तो काढून टाकतो. आणि जोपर्यंत आम्ही काढून टाकीत नाही, जोपर्यंत आम्ही पण म्हणत नाही प्रभू माझी ती गोष्ट काढून टाक, आम्ही म्हणतो हे पण राहू दे, आशीर्वाद दे, माझ्याकडे लय जागा आहे का नाही, मी पापही करीन आणि पुण्यही करीन. मी एखाद्याला हाणीन चर्च मध्ये जाऊन बसन, प्रभू मला हाणायची ताकद दे, चर्च मध्ये बसायची ताकद दे, जमन का. एक मॅन जे आहे ज्याला तलवार ठेवण्याची जागा म्हणतात, एका मॅनामध्ये एकच तलवार बसायची, दोन नाही, दोन घुसाळल्या ना तर ते मॅनच फाटून जात. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं, हे जे फळ प्राप्तीचं जीवन आहे ना, आमचा विश्वास जर प्रभू येशू ठाम आहे ना, मग आमके आहे फलनी आहे, पिस्ताना बाबा पिस्ताना आमका, तसलं काही जमणार नाही. एकच प्रभू, नाही सर्व धर्म समभाव, सगळ्यामध्ये देव आहे ना. मग तुमचे आशीर्वाद गेले. तुम्ही वाळलेल्या फांद्याप्रमाणे एकदा का त्या परमेश्वर पिता जो माळी आहे त्याला जर का समजलं का तो पहिला कटिंग करणार, कारण दुसऱ्या फांद्याला तकलीफ होऊ नये, मग तो त्यांना जाळणार. मग समजायचं नाही, जाळणं म्हणजे आशीर्वाद नाही, जाळणं म्हणजे शाप. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला जाळीत नाही, परंतु आम्ही जळक जीवन जगतो, कुचक जीवन जगतो, असं भंगरी जीवन जगतो. याचा अर्थ आमच्या जीवनात आशीर्वाद नाही, कारण आमच्या फांद्या जाळून टाकल्या, आमच्या आशा मेल्या, आमचा विश्वासही मेला.
तो मेला होता पाणीपत मध्ये, पण आता तर आमचं दररोज मरितो. का? आमचा होप सुटला. ज्या आमच्या आशा आहेत त्या फलद्रुपीत नाही, बहुगुणित नाही, वाढणाऱ्या नाही. कारण आमच्यामध्ये अपात्रता निर्माण झालेली आहे. आमच्यामध्ये पापाचं भरमसाठ निघलेलं आहे. आमच्यामधले चांगले गुण गेलेले आहेत. आमच्यामधल्या ज्या फांद्या असतील ना तर वाळल्या, त्याला फळच येईना. असाच एक अंजराच्या दाखलाचं पुन्हा एक वार मी तुम्हाला उदाहरण दाखवू इच्छितो. माझे प्रिय भावानं बहिणं नाही वाढलं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी आणखीन एक उदाहरण दिलं की कोणी एक मनुष्य होता आणि त्यांनी अंजिराचं झाड लावलं. त्याचा धनी आला, त्याचा मालक आला आणि त्याला वाटलं की आता फळ खावं. त्याला काय फळच मिळालं नाही. ते दुसऱ्या वर्षी आलं, फळच नाही. हे तिसऱ्या वर्षी आलं, फळच नाही. असं टाळक आलं त्याचं. ते म्हणलं कोण आहे याचा, यो कोण, या झाडाचं कोण आहे? मग तो म्हटलं एक काम कर, या झाडाला लगेच JCB आणून याला लगेच बांधावं जाऊ दे. आपल्या कार्यक्रमाला कोणत्या तरी होईन बिर्याणी खायला सरपण, ते तिकडं होऊन दे तिकडं. आणि मग तो काय म्हटलं माहिती का? तो म्हटला महाराज एवढ्या वर्ष राहून दे. आता 2-3 वर्ष सतत ठेवले, एवढ्या वर्ष राहून दे ना प्लीज, कृपा करून. मी त्याला या वर्षी खत पाणी घालीन, औषध मारीन, फवारा मारीन, काय क्रीमा लावायच्या तेवढ्या लावीन, एवढ्या वर्ष राहून. आणि मग या, आणि जर तुम्ही पाहिलं आणि जर मग तुम्हाला आताही पण एवढं सगळं करून पण जर याला फळ नाही दिसलं तर मग खुशाल तोडा. कारण तुम्ही मालक आहात, मी नोकर आहे. पण मी त्याला 2-3 वर्ष जीव लावलाय. आजही माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, अनेक लोक तुम्हाला आणि मला जीव लावतात. वचनाच्या माध्यमातून सत्य सांगतात. प्रति वर्षी, प्रति महिना, प्रति आठवडा, प्रति दिवशी, प्रति घंटा, प्रति मिनिट, एखादा सेकंद, ज्या ज्यावेळेस देवाचे अभिषिक्त लोक एकत्र येतात, आम्हाला चांगला मार्ग दाखवतात. आमच्या जीवनातल्या काही गोष्टी पाहतात, ज्या न आवडणाऱ्या त्या सांगतात, त्या बदलण्यासाठी सांगतात. पण तू काही माग म्हणते निंदा होईल, तुम्हाला अधिकार नाही, दोष दाखवू नका, चुका दाखवू नका. त्या सरपणाबरोबर तुमचंही सरपण होईल. हे खरं द्राक्षाचा जो संरक्षण करणार आहे त्याची जबाबदारी आहे. आणि ते पालक वर्ग, पास्टर वर्ग, रेव्हरंट वर्ग, फादर वर्ग, बिशप वर्ग, गुरुजी वर्ग यांनी सांगितलं पाहिजे. आमच्या चुका त्यांनी सांगितल्या पाहिजे. ज्या अर्थी ते आमच्या अपराध दाखवित नाहीत, ज्या अर्थी ते आमचे पाप दाखवित नाही, ज्या अर्थी ते आमच्यातला अशुद्धपण दाखवित नाही, ज्या अर्थी आमच्यातला आज्ञाभंगता दाखवित नाही, ज्या अर्थी आमच्यातला अविश्वासूपणा हे ते दाखवित नाही, तोपर्यंत लोक सुधरत नाही. आणि लोक नाही सुधारले त्याचं सरपणच होतं. आणि सरपण करणारा ह्यो मोरखा यांचा जो कोणी असेल, फादर, पास्टर, रेव्हरंट, बिशप, गुरुजी साहेब, तुम्ही म्हणाला हे पालक साहेब परत यांच्यावरच जुडले. हेच महत्वाचे नादस्तंभ इथं. यांच्यामुळेच आम्हाला सत्यही समजत आणि डुप्लिकेटपणाही समजतो. खोटं शिक्षणही मिळतं, सत्यही मिळतं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पण मिळतं आणि जगातलंही मिळतं. मेन हिरो हे येतं आताच्या सध्याच्या काळात. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, योहान सुसमाचार अध्याय 15 वचन क्रमांक 2 त्या ठिकाणी मध्ये लिहिलेलं आहे. आणि मग आम्ही पाहत आहोत दुसरा, माझ्यातील फळ न देणारा, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे, अधिक आशीर्वादित होतो, अधिक सुख मिळावं, अधिक वैभव असो, अधिक त्याचं नाव लौकिक हो, अधिक देवाचं गौरव हो, अनेक लोकांपर्यंत पोहोचो, लोकांनी त्यांचा कित्ता घ्यावं, यासाठी तो त्याला साफसूफ करतो. आमच्यात लय घाण झाली हो. साफसफाई म्हणजे आम्ही सणावाराला करतो, वर्षाच्या वर्षाला. नाताळाला का काही लोकांना जर टाइम नसला तर मग 2-4 दिवस अगोदर साफसफाई तयार करते. म्हणजे साफसफाई असते वर्षाच्या वर्षाला, वर्षभर काहीच नसतं. हा परमेश्वराचा पुत्र आमची रोज वचनाच्या माध्यमातून साफसफाई करतो. पण आम्हाला नकोय. आम्ही म्हणतो आम्ही नाताळाचा मेसेज ऐकणार आहे, ख्रिस्त आमचा तारणार आहे, ख्रिस्त आमचा गवानी जन्मलाय, आम्ही चाललो पेंड्या घेऊन. आम्ही तिथं पेंड्या लावणार गवानीला आणि तिथं असं करणार, येणार, नाचणार, गाणार, बिर्याणी खाणार. मग पुढच्या वर्षी परत एकदा बनवणार. तवर जाळ्या जळमाट्या काय कुटाणा व्हायचा ते होतो. कसं फळ येईल? अहो या फांद्या लागल्या वाळायला. जगातल्या मायाकरांनो, जगातल्या या आध्यात्मिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनो, हे फळ यायचे कारण, आशीर्वादित जीवन नसल्याचं कारण आज या लोकांना सांगणं खूप
गरजेचं आणि महत्वाचं आहे. पुढे 4थ्या क्रमांकामध्ये म्हणत आहे योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 4 मध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहा तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. आणि मी तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेलात जसा फाटा वेळात राहिल्या वाचून त्याला आपल्या आप स्वतःहून फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आशीर्वाद घ्यायचे कुठून? आशीर्वाद हे फळाचे वेगवेगळे प्रकारे. म्हणून मी पुन्हा एक तुम्हाला व्याख्या सांगतोय की आशीर्वाद म्हणजे आमच्या मनात, माइंड मध्ये, अंतःकरणामध्ये, विचारामध्ये आम्हाला हवी असणारी गोष्ट ज्यावेळेस ती आम्हाला मिळती, ती XYZ असून ए पासून Z पर्यंत असू द्या, तिला आम्ही आशीर्वाद म्हणतो. ती कुठली असो. मग ही गोष्ट आम्हाला मिळण्यासाठी देवाचं वचन योहान 15:4 मध्ये सांगत आहे की आम्ही एकमेकांमध्ये राहिल्या वाचून फळ देता येत नाही. कुटुंब एकत्रित आल्यापासून आशीर्वाद दिसत नाही. एक सुंदर अशी ओळ मला आठवती या टायमिंगला, मी मुद्दा म्हणून याच ठिकाणी सांगू इच्छितो. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसते नाते गोती. आमकेन चिमेईन गोमेईन आत्यान मामान आजीन काकीन मेवणीन त्याची मेवणी आणि त्याची मेवणी काही कामाचे नाही. हे फक्त याच्यासाठी इथं आपल्याला बुड बसून आपलं कामाचं होईल. पण तेच जर प्रेम, आपुलकी, प्रेम एकत्र जर असेल त्याला म्हणतात घर. एक हिंदी पिक्चर मध्ये एक नाव ऐकलं होतं मी, काहीतरी एक घर एक स्वर्ग का सुंदर काहीतरी आहे ते. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आशीर्वाद नाही, ते दुसऱ्यांना दिसत नाही आणि दुसऱ्यांना दिसल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारावं की आशीर्वादी जीवन कसं काही तुम्हाला मिळालं, याचं मेन काम काय आहे, याचा मेन बेस काय आहे, याचा गाभा काय आहे, याचं मर्म काय आहे. कारण तुम्ही आशीर्वादित लोक आहात, तुमच्या सर्व गोष्टीत तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही धार्मिक गोष्टीत आशीर्वादित आहात, आध्यात्मिक गोष्टीमध्ये आशीर्वादित आहात, आत्मिक गोष्टीमध्ये आशीर्वादित आहात, पवित्र आत्म्याच्या गोष्टीत आशीर्वादित आहात, देवाच्या वचनात देखील आशीर्वादित आहात, सत्यामध्ये देखील आशीर्वादित आहात. तुमची मंडळी देखील आशीर्वादित आहे, तुमचे पालक साहेब देखील आशीर्वादित आहे, तुमची संस्था देखील आशीर्वादित आहे. जे तुमच्या येतात ते सगळेच आशीर्वाद होतात. याचं कारण काय हे सांगता आलं पाहिजे. आमच्याकडे आहे मोबाईल कुणी घेतला, केवढ्याचा घेतला, कोणत्या दुकानातून घेतला, मला पण घ्यायचंय, किती बॅटरी, किती वेळ चालवतो, किती GB, मला पण घ्यायचंय. हे आशीर्वाद नाही. प्रभू मध्ये तू दया कशी करतो, प्रेम कसा करतो, दुःख असलं तरी आनंदी कसा राहतो, याचं मर्म सांगा. याला म्हणतात आध्यात्मिक आत्मिक फळ. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना, आईवडिलांना, तेव्हा पानांनी डबलेबलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगामच आला. अनेक लोक म्हणतात अजून हंगामच आला नाही, अजून प्रभू आलाच नाही, प्रभूला लय उशीर आहे, तवर आम्ही एन्जॉय करू, तवर जगातले आशीर्वाद मिळवा. काय मिळवायचे तेवढे मिळवा. गाड्या घ्या, बंगले घ्या, घोडे घ्या, लोकाला लुटा, 5 मजली बांधा, फॉरेनला इस्रायलला टुरा मारा, लोकांचे मेंढर चोरून आपले मेंढरात घाला, मोठ्या मंडळ्या करा. काय करायचं, कारण परमेश्वरला अजून टाइम आहे ना, हंगाम आला नाही ना अजून. आणि ज्यावेळेस हंगाम येईल ना, आज हंगाम येऊन देखील हंगामाला फळ येई ना काही लोकांना. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना, आईवडिलांनो, देवाचं वचन तुम्हाला मला सांगत आहे, जोपर्यंत प्रभू मध्ये आम्ही घट्ट राहत नाही, ठाम राहत नाही, विश्वासू राहत नाही, कृतीशील राहत नाही, आचरणामध्ये राहत नाही, तोपर्यंत आम्हाला फळ देता येत नाही. आपण नाही, त्याला प्रभू मध्येच राहावं लागेल, त्या फाट्याला, त्या वेलामध्येच राहावं लागेल. तो जर का बांध सोडून तिकडं पलीकडे गेला, तो माळी येईल, काटीन, त्यांनी नाही काटलं तर दुसरा टपूनच आहे पलीकडच्या बांधावाला. माया वावरात तो ही फांदी, मग ती फांदी तोडायच्या ऐवजी ते झाड म्हणलं तर तोडीन. म्हणजे चांगल्या बरोबर वाईटही पण जुळून जाईल. म्हणजे ते असं झालं, गव्हाबरोबर निधन आलं, तो म्हणणार नको उपटू बाबा, हे दोन्ही संघच वाळले ना, मग आपण कापणीच्या टायमाला गहू पहिले घेऊ, आपल्या कोठारात टाकू, कारण ते आशीर्वादित आहे. आणि निधन म्हणजे जे गवत आहे, कुच्चर गहू आहेत किंवा जे दुसरं गव्हासारखं दुसरं एक उगत तसं, त्याला वांब्या येतात, त्याच्यात वेगळंच असतं. मग हे याची पेंडी बांधू, याला तिकडे बांधावर नेऊ आणि कसपाटात जाळ. असं तुमचं आणि माझं जीवन. म्हणून माझ्या प्रिय भावानं, बहिणी, आईवडिलांनो,
बऱ्याच अंशी आम्ही प्रभू मध्ये नसल्या कारणाने, प्रभूच्या आज्ञा विधी नियम आमच्या जवळ नसल्या कारणाने आमच्या जवळ असणारे आशीर्वाद ऑटोमॅटिक लुप्त पावतात. आमच्या जवळ असणारे आशीर्वाद ऑटोमॅटिक त्याचं ट्रान्सफर तिकडं म्हणजे कुठं शापामध्ये होत. याचं सुंदर असं उदाहरण अनुवादाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 28 आणि काही वचनामध्ये लिहिलेले. आपण पुढे चालून ज्यावेळेस ते वचन येईल ना, त्या अनुवादाच्या पुस्तकाकडे जातो ना, कारण आता अशी का आपण उत्पत्तीमध्ये पहिलंच पान चालू आहे आपलं. फक्त रेफरसाठी या नवीन करारातले जे अंजिराचे झाडाचे द्राक्षीच्या विलीचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. ते फलद्रूप कसं माणूस राहतं, कारण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वरने आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, सगळ्यावर सत्ता चालवा. आज सगळे आमच्यावर सत्ता चालविते. सैतान, इब्लीस, हैवान हे येत, हे आमच्यावर सत्ता चालवित. आम्ही त्यांच्यावर हुकूमत केली पाहिजे, आम्ही त्यांच्यावर सत्ता गाजवली पाहिजे. हा अधिकार, हा आशीर्वाद, हे आशीर्वादित हे जीवन परमेश्वराने तुम्हाला मला दिले. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. आज एक छोटीशी साक्ष सांगू इच्छितो मी या ठिकाणी लाईव्हला. आपल्याला जरी वेळ नसेल तरी आशीर्वादाबद्दलची मी साक्ष तुम्हाला सांगू इच्छितो. देवाचे सन्माननीय सेवक आणि आज आम्ही पास्टर संतोष साळवे, पास्टर जोसवा साळवे, त्याचप्रमाणे आणखीन देवाचे अभिषिक्त सेवक आमच्या मध्ये देखील होते, भुमरे. त्याचप्रमाणे आम्ही स्वतः एका गावामध्ये गेलो होतो आणि ज्या कुटुंबामध्ये शाप होते, ज्या कुटुंबामध्ये दुःख होतं, ज्या कुटुंबामध्ये पीडा होत्या, ज्या कुटुंबाला आशीर्वादाची अपेक्षा होती, ज्या कुटुंब सैतानाच्या तावडीत सापडलं होतं, रोगाच्या तावडीत सापडलं होतं, बुद्धी भ्रष्ट झालेल्या तावडीत सापडलं होतं, अंधकारच्या सत्तेत सापडलं होतं, आज परमेश्वरने त्या ठिकाणी योजना आखली आणि त्या ठिकाणी देवाचे सेवक त्या ठिकाणी गेले. अनेक देवकाच्या सेवकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना विनंत्या देखील केल्या आणि परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आणि तिचे फाटे बाहेर पांगले होते त्याला वेलात घेतलं, त्याला न आवडणारे त्याला साफसूफ केली आणि आज त्या कुटुंबाचं किंवा त्या लेकराचं आरोग्य मिळालं. परमेश्वराने त्या सैतानाच्या बंधनातून त्याला सोडलं. त्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांच्या चेहऱ्यावर आशीर्वाद दिसला, आनंद दिसला, हास्य दिसला, उल्हास दिसला. जे 3-4 दिवसापासून मेलेसारखे मडे करून बसले होते आज आनंदाने हसत होते. याला म्हणतात आशीर्वाद. आम्ही जाऊन तिथं थप्प्यानेच वाढल्या 2 लाख रुपये घेऊन टाका, चला जाऊ द्या. काही काही लोकांना थप्पी मिळाली ना, एकच नंबर आहे, आशीर्वादित जीवन झालं. हे आध्यात्मिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद, कधी न लुप्त होणारे आशीर्वाद, देवाकडून मिळालेले आशीर्वाद, परमेश्वराकडून मिळालेले आशीर्वाद, जोपर्यंत आम्ही परमेश्वरामध्ये एक येत नाही, होत नाही, विश्वास ठेवत नाही, परमेश्वराकडे आमच्या न आवडणाऱ्या गोष्टीची क्षमा मागत नाही, तोपर्यंत आशीर्वाद आमच्या जवळ असून देखील ते आम्हाला प्राप्त होत नाहीत. उलट त्या आशीर्वादाचं स्वरूप शापामध्ये होतं. अनेक लोक म्हणतात अहो आमचं जीवन आशीर्वादित नाही हो, आम्ही कित्येक दिवसापासून चर्चला जातो, इकडं जातो, तिकडं जातो, पादरकडे जातो, ब्रदरकडे जातो, पाळकाकडे जातो, इथं नाही सापडलं तर आम्ही दुसरीकडे जातो, त्या पाळकाने प्रार्थना केलं नाही बरं वाटलं तर आम्ही तिसऱ्या सिस्टरकडे जातो, तिला लय प्रकटीकरणाचं कृपादान, तिच्याकडे गेलं तर तिला वेगळं दिसत, मग आम्ही 4थ्याकडे जातो. आम्ही आतापर्यंत एवढे चर्च बदलले पण आम्हाला आशीर्वाद मिळाला नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, चर्च बदलून आणि संस्था बदलून आणि मिनिस्ट्र्या बदलून आणि पाळक लोक, सेवक लोक बदलून आणि त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करून आशीर्वाद घेण्याची जी तुमची अपेक्षा आहे ना, येशू ख्रिस्ताच्या नावात पेटीत जाऊच तर पुरी होणार नाही. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, जोपर्यंत तुम्ही प्रभू मध्ये जाणार नाही, जोपर्यंत तुम्ही प्रभूकडे जाणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या वेल आणि फाट्यामध्ये एकत्र येणार नाही, जोपर्यंत आपण परमेश्वराकडे तुमच्या न आवडणाऱ्या गोष्टीचे प्रदान आदान करणार नाही, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणार नाही, जोपर्यंत त्याच्या नावामध्ये तुम्ही श्रद्धा ठेवणार नाही, आशीर्वाद मिळणारच नाही. जगातले मिळतील, जगातले आशीर्वाद मिळवायला अवघड नाही. अहो खोटी भविष्यवाणी सांगितली ना लगे आशीर्वाद चालू. आजकाल तेच चाललंय, प्रोफेन्सी करणारे, भविष्यवाणी करणारे भविष्यवक्ते जे आहेत ना, फक्त फेकायचं, जनरल नॉलेज नुसार अकाउंट घ्यायचं किंवा त्यांचे चेले चपाटी असतात, ब्राउन्सर असतात, सेल लीडर असतात, दुपारच्या बारी घरी जायचं, याची माहिती काढ, त्याची माहिती काढ, त्याची माहिती काढ. त्याच्यातलाच एक म्हणतो चला आपल्या चर्चला, आमच्या पाळक साहेबांना पाळकीन बायला खूप मोठं प्रकटीकरण, सिस्टरला त्या मोठ्या भविष्यवक्ते आहेत, मग ही लिस्टच काढी ती, मग हे म्हणतात ओके. याला आशीर्वाद माहित नाही. जोपर्यंत मनापासून, अंतकरणापासून, देवापासून आत्मिक शांती, आत्मिक धैर्य, आत्मिक प्रेम, आत्मिक आनंद, आत्मिक गोष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याला आशीर्वाद म्हणताच येणार नाही. हे जगातले मिळवलेल्या गोष्टी हे आज मिळणार, उद्या समाप्त होणार.
एक नोट आज जर दुकानात मोडली तर ते 50 ठिकाणी फिरती. काही लोक ते ब्लॅक मध्ये टाकून देते, ती नोट परत नाही मिळत, तो भाग वेगळा. मग एक दिवस तिला बंडलला जाळावं लागत, मग नोटा बदली झाली. पण परमेश्वरचे आशीर्वाद तसे नाही. परमेश्वराने जर का एकदा आशीर्वाद दिला तो परत घेत नाही. मग तो आशीर्वाद कशा प्रकारे टिकवायचा, तर योहान सुसमाचार 15 आणि वचन क्रमांक 2, 4, 5, 6, 8, 16 पर्यंत आम्ही जस पाहिलं 15 आणि 4 मध्ये. पुन्हा एक वार वाचूया. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. मग आता प्रभूला आमच्यामध्ये राहायचं ना, आम्ही प्रभूमध्ये राहायचं, आता एकच काय नाही शक्य होणार. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वराने नर आणि नारी तयार केली, आदम आणि हवा तयार केली. ते म्हणलं आता तुम्ही दोघं नसून एक व्हा, एक देव होता. बस तसं प्रभू आणि आम्ही एक देह झालो पाहिजे, प्रभू आणि मी एकत्र झालो पाहिजे. मग हे करण्यासाठी आता काही प्रभू देहाने आलेला नाही. जरी आला असता तर आपली काही तेवढी पात्रता नाही त्याच्याजवळ जायची. जळतो भस्म होतो. परंतु परमेश्वरने ज्या आज्ञा, विधी, नियम, अटी, ज्या काही गोष्टी आम्हाला दिल्या, त्या जर आम्ही तंतोतंत पाळल्या, याचा अर्थ प्रभू आमच्यामध्ये आहे, आम्ही प्रभू मध्ये आहे. मग आशीर्वाद चोरणारा एकही चोट्टे, भामट, सैतान, हैवान, इब्लीस, आडळ कुडळ कुणीही तुमचे आशीर्वाद चोरू शकणार नाही. तुमच्या आशीर्वादाच्या पाठीमागे हातपाय धुवून जरी लागले, जेवढ्या जगातले जेवढे तांत्रिक मानते जे कुणी असतील ना, त्यांना फक्त म्हणा आध्यात्मिक आशीर्वाद चोरून दाखवा, जगातले आशीर्वाद चोरतील. सुंदर असं उदाहरण योबाचा ग्रंथ, आणि त्यामध्ये जर पाहिलं तर योबाचे जगातले आशीर्वाद त्यांना चोरण्यात यश मिळालं. चोरले त्यांनी, त्या दुष्टाने, त्या हैवानाने, त्या सैतानाने परीक्षा घेताना, परंतु त्याचे आत्मिक आशीर्वाद त्याला चोरता आले. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आवडलं. आशीर्वाद याला म्हणतात की ते चोरीच गेले नाही पाहिजे. आशीर्वाद याला म्हणतात दुःख आलं तरी त्या दुःखात परमेश्वराच्या नावाचा गौरव करणं, त्या दुःखात परमेश्वराचा आभार मानणं, त्या दुःखात परमेश्वराला महिमा सन्मान देणं, त्या दुःखामध्येच सुख मानणं, याला म्हणतात आत्मिक पॉवर, आत्मिक आशीर्वाद. जगातले नाही, जगातल्या बंडल घेऊ आशीर्वाद मिळत नाही. लोक बंडल मारू आशीर्वाद, बंडलची बंडल घेतात. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये परमेश्वरचं वचन लिहित आहे. आपला वेळ देखील झालेला, 1, 2, 3, 4 मिनिटं राहिलेले आपल्याकडे. आपण त्याच्यामध्ये पाहूया. 14. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. म्हणजे जोपर्यंत आम्ही प्रभूमध्ये स्थिर, ठाम, निश्चय, क्रियाशील जीवनामध्ये, कृतिशील जीवनामध्ये, आचरणाच्या जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही राहत नाही, तोपर्यंत आशीर्वादाची अपेक्षाच करायची नाही. मोकार जाऊन म्हणायचं नाही पाळक साहेब माझ्यासाठी लय ताळतळून हळूहळू प्रार्थना करा. एक जणाला म्हणला अशी प्रार्थना फेका पाळक साहेब, पटक्याच काम झालं पाहिजे, फेका म्हणला तू. कशी फेकायची? अहो हे प्रभू मध्येच नाही. तर जोपर्यंत तुम्ही आणि मी ज्याला आशीर्वादित व्हायचं आहे, किंवा जो आशीर्वादित झालेला आहे त्याला आणखीन बहुगुणित व्हायचं आहे, आशीर्वादित आणखीन वाढायचं आहे, त्याने प्रभूला बिलगून राहणं, प्रभूला चिटकून राहणं, सत्याला चिटकून राहणं, आज्ञाविधी नियम पाळणं, परमेश्वराने दिलेल्या धाब्यावरूनच धावणं, मग त्याचे आशीर्वाद वाढतात, कमी नाही होत. जगातली प्रॉपर्टी कमी होईल, कारण सैतानाचं तेवढंच एक प्लॅन आहे की खरं शस्त्र, खरं अस्त्र, याची जर प्रॉपर्टी कमी केली ना, याला 100% वाटेल की आपले आशीर्वाद चोरीला गेले. त्याला म्हणावं आध्यात्मिक, आत्मिक आशीर्वाद चोरून बघ. आता त्यांनी ते पण केलंय. जे डुप्लिकेट लोक आहेत ना, त्यांचे आत्मिक आशीर्वादही चोरून नेले. चोरून नेले म्हणजे यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. हे फाट्याच्या बाहेर आले, त्या फळाच्या बाहेर आले, त्या वेलाच्या बाहेर नाही, मी त्या कंपाऊंडच्या बाहेर आले. मग पवित्र शास्त्र सांगतंय जो कंपाऊंड किंवा तो कुंपण तोडीन तो डसणारच. कुंपणामध्ये असलं ना नाही डसत. मग अशाच प्रकारे जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या जवळ आहोत तोपर्यंत आमचे आशीर्वाद चोरण्याची कोणाचीच ताकद नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. योहान 15:5 वाचूया आणि बंद करूया. त्याच्या पुढे काही रेफरन्स आहे पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. प्रभू मध्ये असल्याशिवाय काहीच नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, वडिलांनो,
आमचं जीवन आशीर्वादित नाही, त्याचे कारण आम्ही पाहत आहोत, शोधत आहोत. आमच्या जवळचे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेत ते आमच्या जवळ नाहीत, आणि त्या मिळवण्यासाठी जे आम्ही व्यर्थ धावपळ करीत आहोत, व्यर्थ खटाटोप करीत आहोत, व्यर्थ ठिकाणी जाऊन ती शोधून आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. या विषयावर आपण चिंतन मनन अध्ययन करीत आहोत. कारण परमेश्वराने आपल्याला ऑलरेडी मनुष्य निर्माण केला, त्याच वेळेस आशीर्वाद दिलेले आहे. म्हणून पाहिलं, देवाने त्यास आशीर्वाद दिला. उत्पत्ती 1:22 ते 28 मध्ये पर्यंत लिहिलेलं आहे की देवाने त्यांना आशीर्वाद दिलाय. मग दिलाय तो कुठे? प्रश्न आहे. परमेश्वराने जर आम्हाला दिलाय ना, मग तो कुठे? याचा अर्थ तो हरवला, याचा अर्थ तो साडलाय, कुजलाय, फुडलाय, याचा अर्थ त्याला गंज लागलाय, याचा अर्थ तो चोरीला गेलाय, किंवा याचा अर्थ तो दबलाय. काहीतरी गडबड झाली. कदाचित असंही झालं असेल, तो फाटाला गेला, तो बाहेर गेला तर तो माळ्याने कापला, मग झाले त्याचं सरपान. मग काही लावले बांधव जाळायला, काही बिर्याणी शिजवायला, काही लापशी शिजवायला, काही कडी भात शिजवायला, काही धाब्यावर रोटले शेकायला, काही काही वयात सर शेकायला, काही काही कुजून कुजून त्याची माती झाली. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, सन्मान देईल, आदर देईल. आपल्या ठिकाणी वेळ झालेला आहे, म्हणून आपल्याला नाविलाजाने थांबावं लागेल. आत्मा उत्सुक खरा आहे, परंतु देह माझाही आवश्यकता नाही, तुमचाही नाही, परंतु वेळेची काही पाबंदी असल्या कारणाने आम्हाला या 1 घंटाभरामध्ये, कारण मनुष्याची काही कॅपॅसिटी आहे, मी रात्रभर बसवतो, काही अडचण नाही. आणि देवाचे अभिषिक्त सेवक इथे ते एक काय 8-8 दिवस म्हणले तरी बसतील. परंतु आम्हाला चिंतन मनन अध्ययन करायला थोडासा वेळ पाहिजे. म्हणून या वचनाच्या माध्यमातून जे काही आज आम्ही शिकलो की जोपर्यंत आम्ही प्रभू मध्ये राहत नाहीत, प्रभू आमच्या मध्ये राहत नाही, आज्ञाविधी नियम पाळीत नाहीत, जोपर्यंत परमेश्वर आवडणाऱ्या गोष्टी आपल्या होत नाही, तोपर्यंत पूर्णपणे फळजीवन किंवा आशीर्वादित जीवन मनुष्याचं होत नाही. जगातलं होतं डुप्लिकेटपणा करून, पण तो आध्यात्मिक मात्र नाही. आपण दोन्ही आशीर्वाद पावतो, जगातले पण आणि आध्यात्मिक पण. तर परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला आश्वासन देते. याचा अर्थ असा नाही फक्त आध्यात्मिकच आशीर्वाद खा आणि तिथंच गप्प बसा आणि इथं उपाशी राहा जगातलं, तसं नाही. परमेश्वर म्हणत आहे थोडक्या विषय विश्वसुरा पुष्कळाहून नेमणं करील. परमेश्वर म्हणत आहे जर कदाचित माझं स्वर्गाचं राज्य मिळवण्यास तू जर पहिला प्रथम झटला ना, या जगातल्याही गोष्टी मी तुला देईन. पण लोक म्हणतात प्रभू जगातल्या पहिल्या मिळू दे आशीर्वाद राव, त्या स्वर्गातले नंतर बघता येईल. बऱ्याच दिवसापासून आम्ही ऐकलं का मेल्यावर स्वर्गातले आशीर्वाद चालू होते. सबशेल रॉंग टीचिंग आहे. जिवंत असतानाच स्वर्गातले आशीर्वाद चालू होतात. आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे लाईव्हला होते, त्याचं प्रत्येकाचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. जे यानंतर पाहतील त्यांचं देखील प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. आणि आज तेच आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही रिसीव्ह करूया. आणि नुसतं रिसीव्ह म्हणल्या होत नसते. अनेक लोक आहेत टेक इट, रिसीव्ह इट, स्वीकारा आणि घ्या. अरे घ्या काय? प्रभू मध्ये आम्ही पाहिजेत. प्रभू आणि आम्ही एक जीव एक घट्ट झालं पाहिजे, तेव्हा ते मिळतात, तेव्हा ते रिसीव्ह होतात. नुसतं सांगितलं की म्हणतात ओके. पाळक साहेब म्हणतात रिसीव्ह, आम्ही म्हणतो धन्यवाद प्रभू, मला आशीर्वाद दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि पत्ते नाही आशीर्वादाचा. हे नुसतं देंगे दिलेंगे नाही लगेच. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला कृती करायची, आचरण करायचं आहे. मग पहा तुमचे आणि माझे आध्यात्मिक आशीर्वाद देखील कोणी चोरू शकणार नाही आणि जगातले आशीर्वाद देखील चोरण्याची कोणाची डेअरिंग होणार नाही. जगातले चोरतील कदाचित, पण तो आत्मिक आशीर्वाद जर तुमच्या जवळ आहेत तर जगातले नसले तरी तुम्ही जगातल्या सर्व गोष्टीने गुणसंपन्न व्हाल. परमेश्वर तुम्हाला त्यामधून नेईल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया आणि त्या परमेश्वराला म्हणूया प्रभू आमचे हरवलेले आशीर्वाद तू आम्हाला पुन्हा एक वार दे. उधळ्या पुत्रासारखा आम्ही तुझ्याकडे येतो. आता आम्ही फाट्याच्या बाहेर येत, आम्ही आता वाळायलाच लागलोत. आता माळी येईल आणि आम्हाला कापीनं आमचं सरपण होण्याच्या अगोदर प्रभू आमच्यात थोडासा लुचपत आहे, आमच्या टवटवीतपणा आहे. जरा वळवाचा पाऊस पाड. आता हे वचनाचा पाऊस पडलाय, आता त्याला फांद्या ज्याला येऊन द्या, पाणी येऊन द्या. प्रभू म्हणून नुसतं पान फांद्याच नको तर त्याला फळं पण यायला सुरुवात होऊन द्या, त्याला कळ्या यायला सुरुवात होऊन द्या. आणि मग पुढच्या वर्षात जर नाही सापडलं आध्यात्मिक जीवन चांगलं, जाऊ द्या. कोविड-19 3च्या लाटमध्ये का जाईना मग, नाही तर कोणत्याही लाटमध्ये जाऊ. कारण आता परिस्थितीच ती. मला न्याय करायचा किंवा एखाद्याला दोष लावण्याचा अधिकार दिला नाही, मी तो करत नाही. पण तो वचनाच्या प्रमाणे जो आशीर्वाद मला दिलेला आहे, जो बहुगुणित आणि सत्य सांगण्याचा, त्याचप्रमाणे मी तुम्हाला विनंती करतो माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, प्रभूकडे या, प्रभू मध्ये राहा.
आणि त्याच्यामध्ये एकत्र व्हा. प्रभू आणि तुम्ही एक जीव व्हा, म्हणजे आमचं जीवन सार्थक होईल, आशीर्वादित होईल. याचं मला प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधिपती बाप्पा, जशा तशी तुझ्या पवित्र हातामध्ये जाऊ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा भावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि जे सत्याचं वचन स्वीकार करणारे, सत्याचा वचनाचा प्रचार करणारे सगळ्या संस्था, मिनिस्ट्र्या, इंडिपेंडन्स, डिपेंडन्स आणि सर्व माझे अभिषिक्त सेवक सेविका, लाईव्हला असणारे, यानंतर पाहणारे, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आज प्रिय प्रभू येशू, या वातावरणामध्ये आम्हाला आशीर्वादाची गरज आहे, कारण आमचे सर्व आशीर्वाद हरवलेले आहेत. प्रिय प्रभू येशू, आमच्या आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिकते आणि स्वर्गातले आशीर्वाद तू आम्हाला पहिला प्रथम दे, आणि त्याचप्रमाणे आम्हाला ज्या काही जगातले आशीर्वाद हवे आहेत ते देखील तू दिलेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ते मिळवण्यासाठी प्रभू येशू आम्हाला तुझ्या आज्ञा विधी नियमामध्ये शिकव, चालव, वागव, उठव, बसव. आमच्यातलं सर्व अज्ञानपण, आमचा अविश्वास, आमच्यातलं सर्व अशुद्धपण, आमच्यातली सर्व असत्यता तू काढून टाक, आणि तुझ्या योजनेनुसार तू जीवन जगव. तू आम्हाला साफसूफ कर, यासाठी की आमच्यामध्ये अनेक फळ प्राप्ती व्हावी, अनेक फळ आमच्यामधून निघावे, आणि तू आमच्याकडे पाहावं, आणि तो मला आणखीन आशीर्वाद द्यावा, अशी कृपा कर. सर्व आदर करू, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.